कुठवर जगायचं हे संकल्प आणि सिद्धी यात खूपच अंतर आहे. अनेकदा मी अमुक करीन असं जाहीर करून टाळ्या मिळवल्या जातात, पण योजना कागदावरच राहते. म्हणूनच म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. पण काही अशा व्यक्ती आहेत की जे बोले तैसा चाले आहेत, पण माझी वंदावी पावले असं ते कधीच म्हणत नाहीत. तर ते समाजालाच नम्रपणे वंदन करतात. आणि अशी एक व्यक्ती, असं एक आदरणीय व्यक्तिमत्व माननीय श्रीमान दौलत नाना शितोळे. दौलत नाना शितोळे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कार्यक्षमतेला आणि त्यांनी केलेल्या विविध कामांना अनेक पदर आहेत, अनेक पैलू आहेत. त्यांचा परिचय आपण करून घेऊ. दौलत नाना शितोळे हे क्षत्रिय रामवंशी समाजातून उदयाला आलेलं एक नेतृत्व. क्षत्रिय रामवंशी म्हणजेच आपण ज्याला सामान्यतः रामोशी समाज असं म्हणतो. हा समाज शिवकाळापासून स्वराज्य रक्षणार्थ त्याग केलेला, बलिदान केलेला असा पराक्रमी समाज आहे. अगदी अलीकडचा फर्जंद हा चित्रपट आपण पाहिला असेल तर त्यातही बहिर्जी नाईक, मारत्या रामोशी ही पात्र पन्हाळ्याच्या लढाईत खूप मोठी कामगिरी करून गेल्याचं आपल्याला दिसतं. याच रामोशी समाजातील दौलत नाना शितोळे यांनी देखील सामाजिक क्षेत्रात अनेक प्रकारची विधायक कामगिरी केलेली आहे. शिवकाळात गडाचं रक्षण रामोशी समाज करत असेल तर कालांतरानं गड नष्ट झाले व नवीन काळात ते लोकशाहीत विविध मतदारसंघाच्या रूपानं पुनरुज्जीवित झाले. म्हणजेच लोकशाही रक्षण करायचं झालं तर वॉर्ड, विधानसभा, लोकसभा या मतदारसंघांचं रक्षण करणं म्हणजे त्यांचा विकास करणं, त्याला विविध प्रकारच्या सुखसोयी पुरवणं, हे आजच्या गडरक्षकाचं काम म्हणजेच लोकप्रतिनिधींचं काम होईल. दौलत नाना शितोळे हे लोकसेवक आहेतच, तसेच ते अनेक वर्ष शिंदोडी गावचे सरपंचपद भूषवलेले लोकप्रतिनिधीही आहेत. लोकशाहीच्या बुलंद गडकिल्ल्यांच्या मालिकेतील ग्रामपंचायत ही एक छोटीशी गढी म्हणावी लागेल. अशा या छोट्याशा गढीमध्ये काम करताना दौलत नाना शितोळे यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले. खरं तर एकाच व्यक्तीला सातत्यानं एवढे पुरस्कार मिळणं हा दुर्मिळ योग असतो. त्यातून त्या व्यक्तीबरोबर गावाचा सन्मान होतो, असा वारंवार सन्मान खालील पुरस्कारांमुळे झालेला आहे. राष्ट्रपती निर्मलग्राम पुरस्कार, वनग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा निर्मलग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार, विमा ग्राम पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार असे पुरस्कार मिळतात. ते केवळ 15 वर्ष 18 वर्ष खुर्चीवर सत्तेवर राहिला म्हणून नव्हे, तर सत्ता व्यवस्थित राबवून लोकहिताची कामं व विकास कामं करून त्याचा फायदा तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचवला म्हणून पुरस्कार मिळतात. दौलत नाना शितोळे यांनी आई वडिलांच्या स्मरणार्थ हनुमान मंदिराचं नूतनीकरण स्वखर्चानं केलं आहे. त्याचप्रमाणे मशिदीचाही कायापालट करून सर्व धर्म समभावाचं उदाहरण सर्वांच्या समोर ठेवलं आहे. म्हणूनच दौलत नाना शितोळे साहेब बोलतात ते करून दाखवतात, आणि जे बोलत नाहीत ते डेफिनेटली करतात. परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या सुमारे 1000 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च दौलत नाना शितोळे साहेब यांनी पालकत्व घेऊन उचलला आहे. एवढंच नव्हे तर गावामध्ये उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी स्वतःची सुमारे 1.5 एकर जमीन शाळा उभारण्यासाठी गावाला देणगी म्हणून दिली. रक्तदान शिबिर यातही त्यांचा मोलाचा सहभाग असतो. सामाजिक कार्यकर्ता म्हटलं की रक्तदान शिबिर हा घटक हा प्रत्येकाच्या जीवनात असतोच. परंतु या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असेल की एकाच शिबिरात
विविध धर्मियांना एकत्र करून त्यांनी 3333 व्यक्तींकडून रक्तदान करून घेतलं. म्हणजेच हे एक प्रकारचं रेकॉर्ड झालं. याचबरोबर त्यांनी क्रीडा क्षेत्रातही स्वर्गीय पैलवान उमाजी शितोळे यांच्या स्मरणार्थ कुस्तीचा आखाडा, व्यायामशाळा स्वखर्चातून बांधून दिली. आतापर्यंत जी विकास कामं आपणापुढे ठेवण्यात येत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपण स्वखर्चानं हा शब्द ऐकत आहात. शासकीय अनुदानातून काम करणारे अनेक असतील, परंतु अशा प्रकारच्या अनुदानाची वाट न पाहता स्वतःच्या खिशातून खर्च करणारे दौलत नानांसारखे लोकनेते दुर्मिळच म्हणायला हवे. विशेष म्हणजे शिरूर तालुक्यातील पहिली महिला कुस्ती स्पर्धा ही घेण्याचं श्रेय दौलत नानांना जातं. क्रीडा आणि शिक्षण क्षेत्राबरोबरच आरोग्य क्षेत्रातही लक्षणीय कामगिरी करण्याची संधी दौलत नाना यांना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगामुळे मिळाली. त्यांचे जिवलग मित्र बारामती भागात अपघातात जखमी झाले, परंतु वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्या मित्राला आपला पाय गमवावा लागला. या घटनेमुळे व्यथित झालेल्या दौलत नानांनी अशा प्रसंगी निश्चितपणे हालचाल करता यावी म्हणून 12 डिसेंबर 2012 रोजी आपत्ती व्यवस्थापन संघाची निर्मिती केली. संघामार्फत नैसर्गिक आपत्तीच्या काळात तसंच अपघाताच्या काळात, पूर आणि भूकंपाच्या काळात वैद्यकीय मदत, रुग्णास इस्पितळात पोहोचवणे, त्या ठिकाणी त्यास उपचार मिळतात याची काळजी घेणे, तसेच एकाकी बेवारस व्यक्ती अपघातात मृत झाल्यास त्यांचे अंत्यविधी देखील करणे येथपर्यंत आपत्ती व्यवस्थापन संघाची व्याप्ती आहे. हा संघ महाराष्ट्रातील एका छोट्या गावात स्थापन झाला असला तरी त्याचे कार्यक्षेत्र मात्र संपूर्ण भारतभर आहे. जसे उत्तराखंड येथे मोठे कडे कोसळून हजारो लोक मरण पावले होते व हाहाकार उडाला होता, त्यावेळी या आपत्ती व्यवस्थापन संघातील स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन अतिशय धोकादायक परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचवले. तसेच आणखी उल्लेखनीय कामगिरी म्हणजे हाजी टाकळी सोदक वस्ती शिरूर या ठिकाणी 150 फूट बोरवेल खड्ड्यात 20 फुटावर अडकलेल्या अवस्थेत शुभम मोरे या 18 महिन्याच्या बालकाचे प्राण शर्थीचे प्रयत्न करून वाचवण्यात आले. या व्यतिरिक्त ज्या समाजात दौलत नाना शितोळे यांनी जन्म घेतला त्या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक संघटना एकत्रित आणल्या. सामाजिक कार्य करताना शासनाशी, शासकीय यंत्रणांशी संघर्ष करावाच लागतो. विशेषतः ज्या वेळेला अन्याय होतो त्याची दखल घेतली जात नाही, विरोधी आवाज दडपून टाकला जातो, पैशाच्या थैल्यांनी तोंड बंद केलं जातं, अशा वेळी शोषितांना, पीडितांना, वंचितांना न्याय देणारा एकच बुलंद आवाज, दौलत नाना शितोळे. आपल्या आराध्य दैवतासाठी प्राण अर्पण करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. एकलव्याने द्रोणाचार्यांसाठी अंगठा दिला. दक्षिणेतील श्री शैल्यम मंदिरात स्वतःचं शिरकमल अर्पण करण्याची प्रथा पूर्वी होती. अशा लोकांचं आडनाव शिरसाट असं पडलं. त्याचप्रमाणे अशीच भक्तीनं प्रेरित झालेली माणसं रामोशी किंवा बेडर समाजात आहेत. त्यातील प्रमुख नाव म्हणजेच महान शिवभक्त बेडर कन्नप्पा यांनी भगवान शिवास आपले नेत्रकमल अर्पण केले होते, म्हणजेच डोळा फोडून दिला होता. त्याच परंपरेतील, त्याच रामोशी समाजाचा वारसा दौलत नाना शितोळे यांनी जपला आहे. रामोशी समाजानं ईश्वर भक्तीबरोबरच देशभक्तीचा वारसा देखील घेतलेला आहे. महाराजांच्या काळात गडकोटांचं रक्षण रामोशी समाज करी. तसंच इंग्रजी राज्याविरुद्ध बंड करून उठणारे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक हे रामोशी समाजातीलच होते. रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत त्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष केला आणि कैद झाल्यावर पुणे येथील खडकमाळावर वीरमरण पत्करलं. तोच संघर्षाचा वारसा, तेच सळसळणारं रक्त दौलत नाना शितोळे यांच्या नसानसात खेळत आहे. हे त्यांनी केलेल्या आंदोलनांवरून
सहज लक्षात येईल. दिनांक 5/1/2016 रोजी सासवड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पुरंदर तालुक्यातील शालेय विद्यार्थी आणि रामोशी समाज बांधव याची निर्घुण हत्या करण्यात आली. या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवून पीडित कुटुंबास न्याय मिळावा व पुन्हा रामोशी समाजातील कोणत्याही समाजबंधू आणि भगिनीला अन्याय सहन करावा लागणार नाही या विषयावर सासवड तहसीलदार साहेब यांना लोकनेते श्रीयुत दौलत नानाथ शितोळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले. दिनांक 28 जुलै 2016 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा या मागणीसाठी ऐतिहासिक असा लाखो समाजबंधू व भगिनींच्या उपस्थितीत लोकनेते माननीय श्री दौलत नाना शितोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिला मोर्चा काढण्यात आला. अशाच प्रकारच्या मोर्चांचं आयोजन बारामती, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी देखील करण्यात आलं. 8 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावरील महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ऐतिहासिक अशा प्रकारच्या गर्दीचा उच्चांक गाठून रामोशी समाजानं आझाद मैदानावर महामोर्चा काढला. दिनांक 29 ऑगस्ट 2016 रोजी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची येणारी जयंती ही शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करावी असा अध्यादेश काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य सरकारने आज निर्णय घेतलेला आहे. राजे उमाजी नाईक यांची जयंती ही 7 सप्टेंबरला असते. या वर्षीपासून ही जयंती सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये ही सरकारच्या माध्यमातून साजरी केली जाणार आहे. त्याचा अधिकृत शासन निर्णय आज आपण जाहीर करतोय. निश्चितपणे राजे उमाजी नाईक यांचा इतिहास हा नजरेसमोर जनतेच्या राहावा आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे. दिनांक 20 नोव्हेंबर 2016 रोजी बहुजन समाजातील शिरूर तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांच्या मागण्यांबाबत शिरूर तहसीलदार कार्यालयावर हजारो बहुजन समाज बांधवांच्या उपस्थितीत जय मल्हार क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष लोकनेते श्री दौलत नाना शितोळे साहेब यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले व लक्षणीय मोर्चा काढण्यात आला. दिनांक 26 नोव्हेंबर 2016 रोजी टेंभुर्णी येथील रामोशी समाजातील युवकास पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणी निषेधार्थ टेंभुर्णी पोलीस स्टेशनवर विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचं नेतृत्व लोकनेते श्री दौलत नाना शितोळे साहेब यांनी केले. दिनांक 7 सप्टेंबर 2018 रोजी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 227वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीचे विशेष म्हणजे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः हजर राहिले व सोबत 8 कॅबिनेट मंत्र्यांनीही उपस्थिती लावली. तसेच मुख्यमंत्री साहेबांनी जयंतीला येणं ही इतिहासातील पहिली नोंद आहे. या सर्व कार्यक्रमाचं श्रेय लोकनेते श्रीयुत दौलत नाना शितोळे साहेब यांना जाते, कारण हा सोनेरी क्षण त्यांच्यामुळेच समस्त समाज बांधवांनी अनुभवला. दिनांक 15 जानेवारी 2019 रोजी मुंबई मंत्रालय येथे कॅबिनेट बैठकीत रामोजी समाजाला वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत 150 कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलं. दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता कोंढार चिंचोली डिस्कळ पुलानजीक तालुका करमाळा येथे जय मल्हार क्रांती संघटना व मच्छीमार कृती समिती महाराष्ट्र राज्य आयोजित लोकनेते श्रीयुत दौलत नाना शितोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणातील बहुजन समाजातील स्थानिक मच्छीमारांच्या मागणीबाबत जलसमाधी आंदोलन पार पडले. दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी लोकनेते श्रीयुत दौलत नाना शितोळे साहेब यांनी रामोशी बेरड बेडर समाजाचे आराध्य दैवत
श्री खंडेराय जेजुरी येथे दर्शन घेऊन संघर्ष यात्रेला सुरुवात केली. दिनांक 15 फेब्रुवारी 2019 सातारा जिल्हा संघर्ष यात्रा. सकाळी 11 वाजता गोरेगाव वांगी येथे धावती भेट घेण्यात आली. काश्मीर पुलवामा येथील भ्याड आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या 45 जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व संघर्ष यात्रा 5 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. दिनांक 3 मार्च 2019 पुणे जिल्हा संघर्ष यात्रा. सायंकाळी 6:30 बारामती शहरात स्वागत करण्यात आले. शारदा प्रांगण येथे संघर्ष यात्रेचा भव्य सांगता सभा लोकनेते श्री दौलत नाना शितोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. हजारो समाज बांधवांच्या साक्षीने भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीयुत बाळासाहेब गावडे हे मुख्यमंत्री साहेबांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून संघर्ष यात्रेचे आरक्षणाची प्रमुख मागणीची फाईल त्यांना देण्यात आली. दिनांक 11 जानेवारी 2019 रोजी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित सर्वधर्मीय राज्यस्तरीय 41 वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा लोकनेते श्री दौलत नाना शितोळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्रीयुत अंकुशराव जाधव सर. दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबई मंत्रालय येथे माननीय नामदार राम शिंदे साहेब, मुख्यमंत्री यांचे खासगी सचिव अभिमन्यू पवार यांच्याशी दी ग्रेट फ्रीडम फायटर उमाजी नाईक या मराठी चित्रपटाची फाईल देऊन चर्चा करताना लोकनेते श्री दौलत नाना शितोळे साहेब. दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी सुरुवात झालेली संघर्ष यात्रा राज्याच्या विविध भागातून मजल दरमजल करत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे मार्गे दिनांक 3 मार्च 2019 रोजी बारामती येथे समाप्त झाली. या संघर्ष यात्रेस रामोशी समाजातील बांधवांसोबतच बहुजन समाजातील बांधवांनी उदंड प्रतिसाद दिला. दौलत नानांच्या कामाचा आवाका एवढा प्रचंड आहे की त्यांनी ग्रामपंचायतीसारख्या छोट्या क्षेत्रात बंदिस्त राहणे फार काळ शक्य होणार नाही याची जाणीव झाल्यावर त्यांनी स्वतःचं कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता अशा तत्वाचा अंगीकार करणाऱ्या दौलत नानांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. दौलत नानांना लोकसभेवर पाठवल्यास यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर ज्या पद्धतीने विकास कामं केली तशीच कामं संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात ते निश्चितच करतील यात काही शंका नाही. नमस्कार, मी दौलत उमाजी शितोळे. मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की मी माढा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून मी उभा आहे. माझं चिन्ह आहे तंबू. या तंबूच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजय करून द्यावा असं या ठिकाणी विनंती करतो. माढा मतदारसंघामध्ये आजपर्यंत जे कोणते खासदार, अनेक खासदार होऊन गेले, पण ज्या ज्या खासदारांनी आपली जे प्रलंबित जे आपली जी मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करू शकल्या नाहीत, त्या मागण्या मी प्रामुख्याने आपल्या मार्गी लावेन आणि सगळ्यात जादा काम करून दाखवीन असं या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी. म्हणून मतदार बंधू भगिनींनो, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार श्री दौलत उमाजी शितोळे उर्फ दौलत नाना शितोळे, मशीन क्रमांक 2, अनुक्रमणिका 18, वर्ग खुला यांच्या तंबू या चिन्हासमोरील बटण दाबून या निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. नेता नव्हे कार्यकर्ता. दौलत नाना सर्वांकरिता. तर लक्षात ठेवा, श्री दौलत उमाजी शितोळे, निशाणी तंबू.